काठोळे यांना विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते योगेश दोंदे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूला गिफ्ट हॅम्पर देणारा योगेश दोंदे यांना आपण सन्मानित करणार आहोत। आज उत्कृष्ट खेळाडू वृत्तीचं सुद्धा प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे। ओल्डी गोल्डी संघासाठी शुभेच्छा त्या भाई पाटील यांच्याकडनं बिरबल विषय आपण जी कामगिरी केलेली आहे, नक्कीच रविवारी आपण सांगाल ते मागाल ते आपल्याला मेजवानी दिली जाईल। तर सुदर्शन काठोळे या ठिकाणी सन्मानित करतायत, मायेची शाल आपल्याला पाहायला मिळते, नक्कीच प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्मृतिचिन्हाच्या माध्यमातून सुदर्शन काठोळे प्रदान करता आहेत योगेश दोंदे यांना अभिनंदन आणि नक्कीच आपल्या खेळाडू वृत्तीला आमचा मानाचा मुद्रा। तर समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतोय योगेश पाटील यांचं। धन्यवाद गायकवाड सर। तर मित्रांनो आपण जाऊया पुढील सामन्याकडे। त्या ठिकाणी सलामी जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर सोपान आणि नवीन। वालकास संघाने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती मित्रांनो। पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वतः गोलंदाज मात्र चेंडूला अडवतोय, चांगला चेंडू होता, चेंडूला मात्र या ठिकाणी सन्मान दिला फलंदाज सोपानने। चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज गणेश कडनं। गणेश राईट मोडतो, विकेटचा मारा करतोय, कटकण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू थोडासा खाली राहतोय, चेंडूला मात्र या ठिकाणी उचली प्राप्त झाली नाही। आणि त्यानंतर आपण पाहतोय अजय बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू, आणि ज्याप्रमाणे अजय पॉवर प्ले षटकामध्ये 2 किंवा 3 निर्धाव चेंडू जर टाकले तर नक्कीच आपण गोलंदाजाचं कौतुक केलं तर काय हरकत नहीं। निश्चित रूप से, और दबाव काफी बन जाता है बल्लेबाज पर, ऐसी स्थिति में गलती होने की ज्यादा संभावना बन जाती है। इस बार कदमों का इस्तेमाल हवा में खेल दिया है, सीधे बैट से खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, 2 की कोशिश में है और 2 रन पूरे करते हुए। अच्छी सोच वहां पर बल्लेबाज की, पहली 2 गेंदें बल्ले पर नहीं आई थी तो कदमों का इस्तेमाल किया, गेंद की पिच तक पहुंचकर लॉफ्टेड शॉट खेला था, 2 रनों से अपना खाता खोलते हुए सोपान। पहले मैच में बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी सोपान ने, तो इनफॉर्म बल्लेबाज है, और वालकास टीम ने पहले मैच में आई गावदेवी सापे टीम को मात दी थी और एक तरह से उलटफेर माना गया इस टूर्नामेंट का। नक्कीचपणे एक मोठी फलट फेर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। पुन्हा आता मात्र सुरेख फटका आपण पाहतोय, कव्हर आणि पॉइंट मध्ये खूप मोठा गॅप होता आणि चेंडू अतिशय गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार। बहुत ही खूबसूरत शॉट था, जगह मिली थी ऑफ स्टंप के बाहर हाथ खोलने के लिए, उसका भरपूर फायदा उठाया, टाइमिंग लाजवाब थी और प्लेसमेंट तो उससे भी बढ़िया, दोनों भी खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया 4 रनों के लिए। बढ़िया कवर ड्राइव, गेंदबाज काफी अनुभवी है गणेश, दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार ओवर पिच गेंद, इस बार बॉलर बैक पास ड्राइव खेला है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी काफी मेहनत करते हुए लेकिन उनकी मेहनत बेकार जाती हुई, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय, सरळ बॅटने हा फटका खेळला होता, गोलंदाजाच्या नक्कीच जवळपासून हा चेंडू अतिशय वेगाने गेला, लॉंग ऑफ सीमेरेषेच्या बाहेर, अतिशय देखना दर्जेदार चौकार मित्रांनो आपण पाहतोय। बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले। तर पाहूया या ठिकाणी चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय का फलंदाज गणेश, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, बिनबाद 10। पहिले षटक आपण पाहतोय मार्गस्थ पॉवरफुलचं षटक, आणि या ठिकाणी नक्कीच अतिशय पॉवरफुल सुरुवात आपण पाहतोय वालकस संघाची। फुलटॉस चेंडू आणि नक्कीच तशाच प्रकारचा फटका आता मात्र पाहायला मिळतोय, परंतु आता मात्र लॉंग ऑफ वर कुठल्याही प्रकारची चूक मात्र पाहायला मिळाली नाही। जोपर्यंत शतरक्षक चेंडूला फेकत होता तोपर्यंत नक्कीच फलंदाजाने 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या। धावसंख्या नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय अतिशय चांगली सुरुवात आज आपण म्हणू शकतो, कारण कुठलाही गडी या ठिकाणी गमावलेला नाही आणि धावफलकर धावा आपण पाहतोय बिनबाद 12। काफी पॉजिटिव अप्रोच भी देखने को मिला है बल्लेबाज का, कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं, फुटवर्क उनका साथ भी दे रहा है, तो अच्छे फुटवर्क का जब आप इस्तेमाल करते हो बल्लेबाजी में तो उसका फायदा जरूर मिलता है। हालांकि पहली 2 गेंदें डॉट रही थी लेकिन उसके बाद पलटवार किया है सोपान ने, बढ़िया शुरुआत। नक्कीच म्हणे जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाही, आपण त्वरित क्षेत्रक्षण सजवायचं आहे, आणि ज्या ज्या वेळेला जे 3 षटकांचे सामने असतात त्या 3 षटकामध्ये कमीत कमी जर आपण
30 किंवा 30 पेक्षा जास्त धावा जर जमा केल्या तर एक गोलंदाजांना संधी असते अजय, त्या धावा नक्कीच त्या ठिकाणी फाईट बॅक करू शकतील आणि तोच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला वालकस संघाकडनं. सुरुवात तर अतिशय चांगली पाहतोय, परंतु पाहूया या डावाचा अंत कशा प्रकारे होतोय. यह शुरुआत बहुत बढ़िया की है सोपान ने, लेकिन पहले ओवर में हमने देखा कि नवीन को एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला था। तो अब देखना है कि नवीन किस तरह से खेलते हैं नॉन पावर प्ले ओवर्स में। इसके बाद होने वाला मैच पीजी स्पोर्ट्स कासने बनाम आई एकवीरा भादाने, दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है आपको तुरंत आना है टॉस बॉक्स में अगले मैच के टॉस के लिए। समय का ख्याल रखें प्लीज वालकस टीम के कैप्टन। नया ओवर लेकर पड़गा एंड से गेंदबाज स्वप्निल। भादाने टीम के कैप्टन समय के मामले में सहयोग करना है। वालकस टीम इस समय बैटिंग करती हुई। नक्कीच आज दिवस जर बघितला अजय तर सोपान नवीन नक्कीच आपल्या खिलीमध्ये प्रभावित कामगिरी केलेली आहे पहिल्या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये सुद्धा नक्कीच त्यांच्याकडनं एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्वप्नील आपण आपल्या षटकाला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ मित्रांनो खर्च करू नका. सुरेख चेंडू आपण पाहतोय, जोरदार अपील त्या ठिकाणी केली होती, पंचांवर मात्र कुठलाही दबाव नाही, परंतु नक्कीच त्या ठिकाणी एक चोरटी धाव पूर्ण केली आपण पाहतोय. नक्कीच पंच या ठिकाणी मात्र गोलंदाजाला वॉर्न करत आहेत. चेंडू टाकल्यानंतर आपण पंचांच्या समोर यायचं नाही आणि त्याच कारणाने कुठेतरी मात्र पंचांकडनं नटआउट घोषित या ठिकाणी करण्यात आलं. लेग बाय का इशारा. पुन्हा एकदा स्वप्नील. आता मात्र ओव्हरपिच चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो आपल्याला, परंतु चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने. अतिशय वेगाने हा फटका खेळला होता. दरम्यान भादाणा संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला मिस्टर दत्ता कतोरे आणि मिस्टर राकेश कतोरे याचकडनं प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी रोख 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर पाहूया त्या संधीचं या ठिकाणी सोनं करतो क्या गोलंदाज स्वप्नील. स्वप्निल निश्चित ही रूप से एक प्रतिभाशाली गेंदबाज है और कई टूर्नामेंट्स में उन्होंने अच्छी बॉलिंग की है दाहिने हाथ से राउंड द विकेट. गति परिवर्तन, बहुत ही बढ़िया गेंद और आउट. लेग बिफोर विकेट, पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर वालकस टीम का. नक्कीच अतिशय जोरदार अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि नक्कीच पंचांचा निर्णय सुद्धा येतोय. त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. लेग बिफोरच्या रूपाने हा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज नवीन जास्त मोठी खिली करू शकला नाही. एका धावेने फक्त धावाचं योगदान दिलं आपल्या संघाला. निराशजनक कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. तर पाहूया वन डाऊन पोझिशन साठी खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय सुदर्शन. धावसंख्या स्थिर, 1 बाद 14. यानंतर बिग मॅच मित्रांनो आपण पाहणार आहोत. पीजी स्पोर्ट कासने वर्सेस एकवीरा भादाणे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. तो ब्रेक थ्रू अपने टीम को दिलाने में कामयाब रहे हैं. चतुराई से पेस परिवर्तन किया था. बल्लेबाज कुछ भी समझ नहीं पाए थे गेंद के बारे में और जैसे ही अपील हुई अंपायर हसन मोमिन ने अपनी उंगली ऊपर कर दी थी. नए बल्लेबाज सुदर्शन, और ये भी एक खतरनाक बल्लेबाज है. पहले मैच में छक्कों की हैट्रिक भी लगाई थी सुदर्शन ने. एक विस्फोटक पारी खेली थी अपनी टीम के लिए और जीत में बड़ी भूमिका अदा की थी. स्वप्निल राउंड द विकेट, घुमाने की कोशिश, वहां पर ऑफ स्टंप के काफी बाहर थी ये गेंद. वाइट का इशारा, काफी दूर से ऑन साइड में खेलने का प्रयास किया था और ये स्ट्रोक खतरे से खाली नहीं था योगेश. इतना दूर से जब आप खेलते हो तो स्ट्रोक मिस टाइम होने की भी संभावना हो जाती है या फिर किनारा लगने की ज्यादा संभावना होती है. आणि त्यानंतर जर संपर्क अजय झाला असता तर कदाचित सीमेरेषेवर झेल सुद्धा होऊ शकला असता, कारण ऑस्ट्रेमच्या बाहेर खूप चेंडू होता आणि त्यानंतर ऑन साइडला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. इस बार सामने लॉफ्ट किया है निचले हिस्से पर बल्ले पर और वहां पर कैच छूटा है. टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से निकालने का प्रयास था. लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने कोशिश की थी लेकिन हाथ से छिटकी गेंद बिल्कुल बल्ले के निचले हिस्से पर गेंद लगी थी, जिस वजह से गेंद मैदान के बाहर नहीं जा सकी. परंतु नक्कीच चांगला प्रयत्न आपण म्हणू शकतो ज्या क्षेत्रक्षकाकडून कमीत कमी धावा वाचवल्या आपल्या संघासाठी.
प्रयत्न केल्याशिवाय काय मिळत नसतं अजय, नक्कीच ते नेहमी म्हटलं जातं आणि तोच प्रयत्न त्या ठिकाणी नितीनकडनं पाहायला मिळाला आपल्याला. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत चेंडूमध्ये नक्कीच पेस परिवर्तन पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे, आता मात्र चेंडूला थांबवू शकला नाही. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बहुत ही बढ़िया क्रिकेट होता हुआ, चुनौतियां पेश करते हुए गेंदबाज स्वप्निल और उन चुनौतियों को स्वीकार करते हुए बल्लेबाज, लेकिन नितिन ठीक तरह से फील्ड नहीं कर पाए। वहां पर कोशिश की थी एक बार फिर से उनकी कोशिश बेकार जाती हुई और महत्वपूर्ण बाउंड्री यहां पर बल्लेबाज सुदर्शन को मिलती हुई। स्कोर 21, 21 रन 1 विकेट के नुकसान पर। स्वप्निल के ओवर के कुछ गेंदे शेष, आखिरी गेंद है मेरे ख्याल से इस ओवर की। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर फिर से गेंद को करना पड़ेगा, देखना है। अंपायर वाइड का इशारा कर रहे हैं। बल्लेबाजों से निवेदन है कि अंपायर को कुछ भी कहना नहीं है वहां पर, न ही कोई इशारा अंपायर की तरफ करना है, या तो आपकी टीम को पेनलाइज किया जा सकता है प्रोफेशनल अंपायर से। नक्कीच अगदी बरोबर सांगितलं अजय. आतापर्यंत कुठलाही चूक पंताकडे आपल्याला पाहायला मिळाली नाही. चांगली कामगिरी पंतांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सुरेख फाटका आपण पाहतोय, ऑफ ड्राय केला जातोय, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. किरणकडनं नक्कीच नितीनकडनं चांगले 70 त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली फेकी सुद्धा त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त केला जातोय. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर वालकास संघाची धावसंख्या 1-23. दोन्ही संघांना विनंती करतोय, शेवटचा आवाज असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. एकविरा भादाणे संघाचा संघनायक आणि पीजी स्पोर्ट कास्ते संघाचा संघनायक, प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. तर नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक पाहतो या ठिकाणी. तोपर्यंत नक्कीच सुंदर गीत आपण ऐकूया. कमान डीजे. मार ले हम न मारे. इसके बाद होने वाला मैच पीजी स्पोर्ट्स कास्ते बनाम आई एकवीरा भादाणे, दोनों टीमों के कप्तान आपको टॉस के लिए आना है। और उसके बाद चिंचौली बनाम संकल्प मुरे। ड्रिंक्स अब मैदान से बाहर जाती हुई। आखिरी ओवर यहाँ पर पारी में शेष है। वालकस टीम की जो बल्लेबाजी योगेश हमने देखी है, सीधे बैट से बहुत ही शानदार शॉट्स खेले जा रहे हैं। पहले ओवर में हमने देखा सोपान ने सीधे बैट से बहुत ही अच्छे ऑफ ड्राइव, स्ट्रेट ड्राइव्स खेले थे, एक कवर ड्राइव भी देखने को मिला था। उसके बाद दूसरे ओवर में बायत के बैट्समैन सुदर्शन लगातार सीधे बैट से खेल रहे थे, तो अच्छी तकनीक है। आणि नक्कीच ज्यावेळी संपर्क अजय होतोय चेंडूने बॅटमध्ये, असं वाटतं की नक्कीच फलंदाजा मनोबल सुद्धा या ठिकाणी वाढलेला असेल. ज्याप्रमाणे टायमिंग चेंडू आणि बॅटमध्ये दोन्ही फलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं तिसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज ललित सज्ज होतोय, वापाले गावाच्या टोकाकडे गोलंदाजी साकारतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय स्फेअर मारा, उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे इशारा करताना या ठिकाणी व्हाईटचा इशारा होतोय. अवांतर चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी. आणि ज्या वेळी अजय वापाले गावाच्या टोकाकडनं गोलंदाजी होते, बऱ्याचशा गोलंदाजांना आपण बघितलं ती स्फेअर मारा त्या ठिकाणी जास्त केला जातोय. काय कारण असू शकेल? बिल्कुल सही कहा आपने, वहां से ज्यादा अतिरिक्त गेंदें देखने को मिली है। इस बार टॉपेज लगा है, फील्डर गेंद के नीचे आते हुए विकेट कीपर वहां पर फंबल कर बैठे, कैच छूटा है। शिवाजी की बहुत अच्छी कोशिश थी, हालांकि दूसरे खिलाड़ी भी आए थे, शॉर्ट फाइनल के फील्डर भी थे और मेरे ख्याल से उनके लिए थोड़ा सा आसान हो सकता था, लेकिन शिवाजी ने कॉल दिया था कि ये मेरा कैच है, कोशिश की और आखिरकार कैच छिटकता हुआ 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। देखिए योगेश, कई गेंदबाज ऐसे हमने देखे हैं जो विदाउट प्रैक्टिस भी आते हैं, तो प्रैक्टिस की कमी होने की वजह से भी ज्यादा वाइड गेंदे कर जाते हैं। हालांकि दोनों एंड से आपको पिच हम देखें तो एक ही जैसी है, उतना ही अंतर है, ऐसा नहीं है कि उस एंड से आपको ज्यादा दूर गेंद डालनी पड़ती है।
नक्कीच प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्न मात्र यशस्वी ठरतो त्या ठिकाणी. आता मात्र नक्कीच मोठा फटका खेळला जातोय, परंतु चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या भोवती गोल फिरतोय आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी पकडतोय. फलंदाज बाद. वहीं पनवाड़ी पे वो बोली बीस के योग पर दूसरा विकेट गिरता हुआ 9 रन बनाकर आउट हुए सुदर्शन। पिछली गेंद पर कैच छोटा था उनका और इस गेंद पर भी एक क्षण के लिए कैच छूट ही गया था, लेकिन दूसरे प्रयास में गेंद को कैच करने में कामयाब रहे गेंदबाज ललित राणे। ललित एक गेम चेंजर है। हर टीम में हम देखते हैं कि एक एक्स फैक्टर खिलाड़ी रहता ही है, एक या दो इस तरह के खिलाड़ी रहते हैं। तो ललित भी वैसे खिलाड़ी है, जैसे शेखर दलवी को हम देखते हैं कबीर 11 खानिवली टीम में, जो गेम का पासा ही पलट देते अपने खेल से। ललित भी कुछ उस तरह के खिलाड़ी है। गेंदबाजी और बल्लेबाजी दोनों में भी बहुत ही अच्छा प्रदर्शन इस सीजन में कर रहे हैं। नए बैट्समैन आए हैं मनोहर आए हैं। फ्रंट फुट पर खींचा था बल्लेबाज को, बहुत अच्छी गेंद, अच्छी रफ्तार, बीट किया बैट्समैन को। नक्कीच दोन षटकांचा जर आधी आपण विचार केला तर नक्कीच धावा खूप खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. तब्बल 23 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु त्यानंतर जर बघितलं तर पूर्णपणे ब्रेक लावतो या षटकामध्ये ललित. परंतु सुरुवात अतिशय खराब केली होती या ठिकाणी. स्वेर मारा केला होता, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक त्याच्याकडून पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण स्थिर पाहतोय, 2 बाद 26. आतापर्यंत 3 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय खर्च होताना. अंतिम षटक आहे, सलाख षटक आहे आणि क्षमता आहे सोपानकडे मोठे फटके खेळण्याची. आता मात्र थोडासा फ्रंट फुटला गेला, थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा ठिकाणी प्रयत्न केला होता फलंदाजाने. नक्कीच फलंदाजी शैली मात्र ओळखली गोलंदाज ललितने आणि त्यानंतर सुरेख भेदक मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बाकी पूर्ण काम करतो यष्टीच्या पाठीमागे यष्टीरक्षक. बॅक टू बॅक दूसरा निर्धाव चेंडू आपण पाहतो या षटकामध्ये. गेंद की पिच तक पहुंच नहीं रहे हैं बल्लेबाज, थोड़ा सा दूर से खेलने की कोशिश हो रही है। सिर्फ 2 गेंदे पारी में शेष। ललित एक बार फिर से, और इस बार अतिरिक्त उछाल था, विकेट कीपर ने गेंद को रोका है। फिर से डॉट बॉल, लगातार 3 बार बीट किया है इस आखिरी ओवर में, और डेथ ओवर्स में इससे अच्छी बॉलिंग क्या हो सकती है। नक्कीच कौतुकास्पद कामगिरी मित्र म्हणेन गोलंदाज ललित मार्फत पाहायला मिळते. कारण स्लॉक षटकामध्ये अशा प्रकारचे चेंडू फेकणं नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पॉवरप्लेचं षटक आपण पाहतोय. तर अंतिम चेंडू आहे या डावामध्ये आणि अंतिम चेंडूचा सामना करतो या ठिकाणी सोपान. चांगला फटका आपण पाहतोय, या ऑन ड्राइव्ह केला जातोय, या वाईड ऑफ लॉंगनकडे चेंडू जातोय. जोपर्यंत शत्रक्षक चेंडूला उचलून फेकतोय तोपर्यंत दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतर पंचांचा बोट आकाशामध्ये पाहतोय, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तो तीसरे रन के प्रयास में बल्लेबाज रन आउट हुए हैं सोपान। आखिरी ओवर में ज्यादा तेज गति से रन नहीं बना पाए। कुल मिलाकर 28 रन बनाए। तर नक्कीच या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती लाभते. नक्कीच देवा ग्रुपचं आणि ग्रुपच्या साऱ्या सदस्यांचं या ठिकाणी स्वागत होते. जे गणेश चषक 2019 आलेल्या आमच्या सर्व सन्माननीय देवा ग्रुपच्या सदस्यांचं जय गणेश वापराच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी झालेली आहे आणि या फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आमच्या सन्माननीय अतिथींचं आपण स्वागत केलेलं आहे.
दरम्यान या ठिकाणी मी विनंती करतो ना नाणेफेकीसाठी सन्माननीय प्रल्हादजी पाटील उर्फ छोट्याबाई आणि त्यानंतर सन्माननीय गोट्याबाई या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याची या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. तर दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. खेळणारे संघ असतील एकविरा भादाणे वर्सेस पीजी स्पोर्ट कासने. तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय छोट्याबाई आणि सन्माननीय गोट्याबाई यांच्या शुभ हस्ते या सामन्याची आपण या ठिकाणी नाणेफेकी करत आहोत. नक्कीच आपण पाहू शकता हा कॉइन एका बाजूने जय गणेश चषक 2019 आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकता या स्पर्धेचे शिल्पकार संदीपजी काटोले साहेबांची प्रतिमा. संदीपजी काटोले साहेबांची प्रतिमाची मागणी आहे आणि नक्कीच मागणी जशी पुरवठा या ठिकाणी दिला जातोय. नाणं जो आहे तो नक्कीच या ठिकाणी एकविरा भादाणे संघाच्या बाजूला लागतोय. मान्यवरांना विनंती करतोय आपण 2 मिनिटं फोटो सेशन आपण पाहतो या ठिकाणी केला जातोय. तर नक्कीच आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली कामगिरी तुमच्या संघाकडनं पाहायला मिळाली. 3 षटकांचा सामना आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर काय करण्याचा निर्णय असेल? बॅटिंग. काही कारण सांगू शकतोस? काय नाही आहे ते आहे. म्हणजे चांगला रंगतदार सामना आम्हाला पाहायला मिळेल आम्ही अपेक्षा करू शकतो. हा नक्कीच. भालचंद्र जाधवकडनं काय अपेक्षा तुझ्या संघाला? फार अपेक्षा राहणार आहे या सामन्यामध्ये त्यांच्याकडून. तर तुझ्या संघासाठी ऑल द बेस्ट. नाणं जिंकलं असेल तर तुझ्या संघाचा काय निर्णय असतो या ठिकाणी? गोलंदाजीच केली असते. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर 3 षटकाचा सामना असताना एकविरा भादाणे संघाला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या स्पर्धेला आपण बघितलं तर वर्ल्ड कप सारखा दर्जा दिलेला आहे. तुझं मत काय आहे या स्पर्धेबद्दल? स्पर्धेचं आयोजन खूपच छान आहे आणि आमच्या संघाला या स्पर्धेमध्ये खेळायला चान्स दिले म्हणून मी संदीप काटोले यांचे आभारी आहे. धन्यवाद. तर मित्रांनो टॉस बॉक्स कडून अशी बातमी येते की एकविरा भादाणे संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या ठिकाणी पीजी स्पोर्ट कासने संघाला शतरक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद योगेश. दरम्यान आपण वळूया सामन्याकडे. विजयाचं लक्ष असणार आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावा जोडल्या गेल्या 28 धावा उभारल्या गेल्या आणि 29 धावांचं लक्ष असेल. नक्कीच आपण सन्मानाकडे जाणार आहोत. तर सन्मान केला जातोय सन्माननीय अविनाशजी फोडसे उर्फ गोट्याबाई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जय गणेश चषक 2019. मी सन्माननीय संदीपजी काटोळे साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते अविनाशजी फोडसे साहेब उर्फ गोट्याबाई यांचा आपण सन्मान करणार आहात. अतिशय मानाची सन्मानाची पडगाव विभागातील आपण पाहिलं तर वर्ल्ड कप अशा पद्धतीनं या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच अविनाशजी फोडसे साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला रंगत आणणारी. त्याचप्रमाणे पुढील सन्मान होतोय सन्माननीय माहिती शाल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ प्रदान केलं जाते अविनाशजी फोडसे साहेब यांना. नक्कीच सुरेख चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 1 धाव एका धावाने खातं खुललं जाते. 55 इशाऱ्याचा लेग बाईचा सन्माननीय प्रल्हादजी पाटील उर्फ छोट्याबाई यांचाही सन्मान होतोय. मी या ठिकाणी सन्माननीय संदीपजी काटोळे साहेब यांना विनंती करतोय आपण छोट्याबाई यांनाही सन्मानित करायचं आहे. जय गणेश चषक 2019 सन्मान होतोय प्रल्हादजी पाटील साहेब उर्फ छोट्याबाई यांचा. मायेची शाल फुलांचं गुच्छ प्रेमाचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या स्पर्धेची आठवण स्मृतिचिन्हाच्या माध्यमातून सन्मान केला जातोय प्रल्हादजी पाटील उर्फ छोट्याबाई यांचा. नक्कीच पुढील सन्मान होतोय मॅक्स फोडसे हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी नक्कीच सुदर्शन काटोळे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मॅक्स फोडसे यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच बोल्ड त्रिफळा चित आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख देखणी गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्या जोरावरती एका पाठोपाठ एक धक्के द्यायला सुरुवात झालेली आहे. सुदर्शनजी काटोळे या ठिकाणी सन्मानित करतायत मॅक्स फोडसे यांना. त्याचप्रमाणे सारंग काटोळे यांना विनंती करतोय पुढील सन्मान आपण करणार आहात. भूषण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सारंग काटोळे आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. भूषण पाटील देवा ग्रुपचे सदस्य आहेत आणि सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याचा सन्मान केला जातोय. नक्कीच भूषण पाटील साहेब यांना सन्मानित केलं जातंय.
सारंग कठोळे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे फुलांचा गुच्छ, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण स्मृतिचिन्हाच्या माध्यमातून. तर वळूया आपण सामन्याकडे. या चालू असलेल्या सामन्यामध्ये समालोचन करतायत अजय घरत, त्यांच्या साथ देत आहेत योगेश पाटील. धन्यवाद गायकवाड सर. तर आपण जातोय सामन्याकडे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा, 1 गडी बाद झालाय. ललितची यष्टी त्या ठिकाणी उखाडण्यात आली. नवीन फलंदाज स्वप्नील, गोलंदाज आहे सुदर्शन. सुरेख चेंडू, अगदी ब्लॉकहोलचा वेध घेणारा चेंडू होता. छोट्या बॅकलिपनं चेंडूला ड्राईव्ह केलंय. ऑन साईडला 1 धाव पूर्ण केली जाते. सिंगलने आपलं खातं उघडतोय फलंदाज स्वप्नील. या षटकाची सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर शिवाजीने षटकार लगावला होता, परंतु त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव, त्यानंतर फलंदाज बाद झाला ललित आणि चौथ्या चेंडूवर सिंगल. तर अशा पद्धतीने एकूण 8 धावा धावफलकावर. टार्गेट 3 षटकांमध्ये 29 धावांचं आहे. सुदाम स्पोर्ट्स भादाणी संघ फलंदाजी करतोय. हो, आखो टप्प्याचा चेंडू, खूपच जास्त आपटी दिली जाते, त्यामुळे पंच वाईट घोषित करतायत, कारण चेंडू फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता आणि 1 फॉर दी ओव्हर अर्थात बाउन्सरचा देखील इशारा पंचांनी केलेला आहे. योगेश पण नक्कीच चांगला निर्णय मी तर म्हणेन पंचांकडनं, कारण फलंदाजीच्या नक्कीच खूप डोक्याच्या वरनं हा चेंडू गेला इष्टिराच्या हातामध्ये. नक्कीच पंचांनी मात्र त्या चेंडूला व्हाईटच्या रूपाने या ठिकाणी नक्कीच आपण इशारा पाहायला मिळाला. तर आता मात्र गोलंदाज या ठिकाणी बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही. पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच त्याच्या देखना फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ उचलला जातोय. फलंदाज शिवाजीच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी करतोय. 1 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 10 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 1 बाद 13. आता मात्र फक्त 16 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 13 चेंडूमध्ये. समीकरण खूप सोपं झालंय. पुढचा चेंडू, उलटा चेंडू, आता मात्र ड्राईव्ह केलाय चेंडू. पूर्णपणे गॅप शोधता आला नाही. आता पुन्हा एकदा संधी होती चौकार जोडण्याची. 1च धाव मिळते या चेंडूवर. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. चांगली सुरुवात आपण पाहतोय सुदाम स्पोर्ट्स भादाणी संघाची. धावसंख्या 1 बाद 14. नक्कीच ललित स्वस्तात बाद झाला होता, शून्यावर बाद झाला होता, परंतु त्याचा मात्र कुठलाही दबाव या ठिकाणी मात्र शिवाजी आणि स्वप्नीलवर पाहायला मिळत नाही. त्यांचा नॅचरल खेळ त्या ठिकाणी खेळत आहेत दोघे पण. सुरुवात जर आपण बघितली तर वालकास संघाने पहिल्या षटकामध्ये आधी 12 धावा जोडल्या होत्या, परंतु त्या उलट जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुदाम स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा जोडलेल्या आहेत. आता मात्र समीकरण जर बघितलं तर सोपं समीकरण आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही आपण पाहणार आहोत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. निश्चितच योगेश, सुरुवात तर वालकस संघाने देखील चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, मात्र त्यांची गाडी नंतरच्या षटकामध्ये रिव्हर्स गिअर मध्ये गेली, कारण दुसऱ्या षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये तर फक्त 5च धावा फलंदाजांना जोडता आल्या. ललितने अप्रतिम मारा केला होता आणि त्याच मुले कुठेतरी जास्त मोठा लक्ष ठेवू शकले नाही वालकास संघाचे फलंदाज. आणि त्याच्या उत्तरात जर आपण बघितलं तर नक्कीच सुरेख सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे पॉवर प्ले मध्ये सुरुवात मिळायला हवी होती तीच सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय नवीन. पहिला चेंडू स्लॉग स्वीप केला जातोय, सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. अतिशय चांगल्या टच मध्ये दिसतोय फलंदाज शिवाजी. हल्ला चढवला जातोय गोलंदाज नवीनवर. नवीनचं देखील स्वागत होतंय या सामन्यामध्ये षटकारानं. पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू, आता मात्र पुल केला जातोय. डीप मिड विकेटला खेळाडू आहे सुरेख झेल आणि फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतो या सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आमचे व्यासपीठ या ठिकाणी शोभा वाढवत आहेत. सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर मिस्टर कुणाल गुंदले आपल्याला विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या ठिकाणी उपस्थित नाही, काही कारणास्तव हरकत नाही, परंतु या ठिकाणी चांगला झेल जे आपल्याला पाहायला मिळाला या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर षटकार आपण पाहिला फलंदाज शिवाच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर नक्कीच गोलंदाजाकडून पलटवार पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर आधुनिक विजयासाठी
10 चेंडू आणि 9 धावांची गरज. म्हणजे आपण बघितलं तर बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय जवळपास. निश्चितच सहज सोपं समीकरण आहे. चिपकेला चेंडू हवेत आहे, सुरेख टायमिंग आहे, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू काढला जातोय, लॉंग ऑन सीमा रेषा पार, 4 रन्स. संदीप काठोले संघाचा स्पॉन्सर, मनाचा दादा आहे हो दिलदार. खरोखरच संदीपजी काटोले खूप मनाचे दिलदार आहेत, कारण नक्कीच त्यांच्याच संकल्पने ही एवढी मोठी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल दादांचं, ज्याप्रमाणे एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ग्रामीण क्रिकेट संघासाठी. आणि या स्पर्धेमध्ये सातत्य आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 पेक्षा जास्त वर्ष या स्पर्धेला झालेली आहेत आणि सातत्याने अप्रतिम असं आयोजन आपण जय गणेश चषकाचं पाहत आहोत. स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार येतोय, उलटा चेंडू एज लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय, फाईन थर्ड मॅन सीमा रेषेकडे, 4 धावांसाठी आणखी एक चौकार. संदीप काठोले हाय डेंजर, एसके ग्रुपचा ग्रुप लीडर. नक्कीच अजय 29 धावाचं जर लक्ष बघितलं तर छोटं लक्ष नव्हतं. एक संधी होती गोलंदाजांना त्या धावांवर फाईट बॅक करू शकले असते, परंतु कुठेतरी त्यांच्यावर दबाव पाहायला मिळाला. जी सुरुवात मात्र केली होती शिवाने, तो दबाव मात्र गोलंदाज झेलू शकले नाही. एका धावेची फक्त आवश्यकता आहे. स्लॉक केलाय मात्र मिसटाईम फटका, गोलंदाज पोहोचेल का? हो, पोहोचला होता, मात्र झेल सुटला आणि सामना देखील सुटला. सामना समाप्त झालाय. 2 धावा घेण्याची खरं तर आवश्यकता नव्हती, एकच धावेची आवश्यकता होती, मात्र फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. तर विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय सुदाम स्पोर्ट्स भादाणे संघाच्या माध्यमातून. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन सुदाम स्पोर्ट्स भादाणे अँड हार्ड लक वालका स्पोर्ट्स. तर नक्कीच आपण सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत, पाहूया. तर नक्कीच 29 धावांचा पाठलाग करताना असताना एक जबरदस्त खेळी साकारली. 17 धावांची तुफान खेळी साकारणारा सामनावीर पुरस्कार जातोय सुदाम स्पोर्ट भादाणे संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवा इज द मॅन ऑफ द मॅच. नक्कीच शिवाजी, आपण मंचावरती यायचंय. शिवाजी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू त्वरित आपण मंचावरती यायचंय. पुढील सामना आपण पाहणार आहोत पीजी स्पोर्ट कासणे वर्सेस आई एकविरा भादाणे. नक्कीच पीजी स्पोर्ट कासणे संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण एकविरा भादाणे संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली. तर पीजी स्पोर्ट कासणे संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. शिवा या ठिकाणी आलेला आहे. सन्माननीय अतिथी अविनाशजी पोडसे उर्फ गोट्याबाई यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देणार आहात. जे सन्मान चिन्ह आम्हाला जय जाधव आणि राहुल पटोळे यांच्याकडनं लाभलेलं आहे. जय जाधव प्रभारी सरपंच भादाणे, त्याचप्रमाणे राहुल पटोळे युवासेना प्रमुख आणि गिफ्ट हॅम्पर देता आहेत जे आम्हाला योगेश धोंदे यांच्याकडनं लाभलेलं आहे. सन्माननीय प्रल्हादजी पाटील उर्फ छोट्याबाई यांना विनंती करतोय, आपण पुढील गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. नक्कीच आम्हाला हे गिफ्ट हॅम्पर लाभलेलं आहे मेघनाथ बिशे यांच्याकडनं. सन्माननीय मॅक्स पोडसे यांना विनंती करेन, आपण पुढील कॅब प्रदान करायची आहे. नक्कीच ही आम्हाला लाभलेले किरण विशे यांच्याकडनं सन्माननीय भूषण पाटील यांना विनंती करतोय, आपण पुढील गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे जे आम्हाला लाभलेलं आहे. या ठिकाणी नक्कीच आमचे सन्माननीय राकेश शिरसाट आणि केवल पाटील यांच्या वतीनं त्याचप्रमाणे नक्कीच या ठिकाणी गोड भेट दिली जाईल. मी सन्माननीय मारुती शेलार यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते गोड भेट द्यायची आहे जी आम्हाला सतीश काटोळे यांच्याकडनं लाभलेली आहे. गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. योगेश धोंदे आपणाला विनंती करेन की आपण आपल्या